नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। तुमसर तालुक्यातील तुमसर रोड येथील रेल्वे फाटक 10 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजे बंद करण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाने काढला होता। त्या विरोधात आज सोमवारी 10 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजेपासून माजी खासदार मधुकर कुकडे, माजी जिल्हा परिषद सभापती सेलोकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावर रेल्वे प्रशासनाने त्या आदेशाला काही काळाकरता स्थगित केलेले आहे। तुमसर रोड येथे अनेक वर्षापासून तुमसर तिरोडा मार्गावर रेल्वे फाटक आहे, परंतु काही वर्षापूर्वी बाजूला उड्डाणपूल तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने ही फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला। परंतु तुमसर रोड गाव हा रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने बसलेला आहे आणि एका बाजूला शाळा, दवाखाने, आठवडी बाजार आणि सर्व सोयी सुविधा या बाजूला आहे। त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी हा फाटकवाला रस्ता जो आहे सोयीस्कर होता, पण प्रशासनाने बंद करण्याच्या आदेशामुळे गावकऱ्यांनी आंदोलन पुकारला होता। गावकऱ्यांची मागणी अशी आहे, आम्हाला पर्यायी रस्ता तयार करून द्या, मग भुयार मार्ग असो की इतर मार्ग असो, जेणेकरून आम्ही त्या रस्त्याने गावकरी या बाजूने त्या बाजूला जाऊ शकू। अचानक असे आदेश देणे हे गावकऱ्यांवर अन्याय आहे। नागरिकांना रेल्वे उड्डाणपुलावरून जाण्यास धोकादायक आहेत। लहान मुलं सायकलनी शाळेत जातात आणि उड्डाणपुलावरून वाहने भरधाव धावतात, त्यामुळे धोकादायक आहे। त्यासाठी मानवी दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग असो या इतर मार्गाची पर्यायी व्यवस्था करून द्यावी आणि त्यानंतर ती फाटक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। याबाबत रेल्वे प्रशासनाचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल तयार झाला त्या काळातच भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे आणि सर्व तयारी झाली, कामाला सुरुवात झाली, परंतु हा जो भुयारी मार्ग आहे हा कब्रस्तानच्या जागेमधून जात असल्याने कब्रस्तान कमिटीच्या लोकांनी याला मज्जाव केला आहे, त्यामुळे तो काम रखडलेला आहे। एकीकडे रेल्वे प्रशासन आपली बाजू मांडतो तर दुसरीकडे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पर्यायी रस्ता द्या आणि गावकऱ्यांची मागणी ही रास्त आहे। इतक्या वर्षापासून तिथून येणे जाणे, गावात त्या बाजूला जातात या बाजूला येतात आणि अचानक अशा प्रकारे आदेश काढणे हा एक प्रकारे दादागिरीचा प्रकार आहे असा आंदोलनकर्त्यांनी आरोप केलेला आहे। याबाबत आंदोलनकर्त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया। रेल्वे प्रशासनाने ही मेन गेट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्यांची एवढी मागणी आहे की त्यांनी बायपास करून द्यावं आणि लोकांनी सुविधा करावं। या संबंधाने 2017मध्ये रेल्वेने मंजूर केलेलं आहे, गटर तयार आहे। अजून बायपास झाल्यामुळे या लोकांच्या गावाची संपर्क तुटणार आहे। या भागाचा प्रत्येक माझा संपर्क तुमसरमध्ये बँक आहे, शाळा आहे, दवाखाना चालू आहे आणि लोकांची एवढी मागणी आहे की आमच्या रेल्वे बंद करा। लोकांचा विरोध नाही आहे, लोकांचा विरोध आहे की आम्हाला 4 फुटाच्या अंडर बायपास करून द्यावं, एवढी मागणी आहे। 10 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक गुप्ता साहेब यांनी हा रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला। त्या अनुषंगाने या ठिकाणी दिवाळीचे नागरिक, स्टेशन टोलेचे नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नागपूरहून येथे आले, त्यांनी सांगितलं की बाबा PRO जो आहेत किंवा DRM आहे त्यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मला कोणता निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे। परंतु 2017मध्ये रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी जोपर्यंत अंडरपास होत नाही भुयारी मार्ग तोपर्यंत आम्ही रेल्वेगड बंद करण्याचं लिखित पत्र दिलं, परंतु ती आता आपली बाजू जी आहे ते त्यांनी वळविली आहे। दक्षिण पूर्व रेल्वेवर वरठी येथे रेल्वे उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी फाटक बंद केली नाही, तिरोडा येथे बंद केली नाही, गोंदिया येथे बंद केली नाही, मग देवाडीमध्येच करण्याचे अट्टहास काय? त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाला कोणतीही मदत करणार नाही आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना देवाडीमध्ये येणे, हा जाण्याचा मार्ग बंद करणे, त्यांचे सांडपाणी बंद करणे याची टोकाची भूमिका घेतली आहे। त्यामुळे या ठिकाणी भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पटोळे यांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे, त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याशी चर्चा करून याचे तोडगा टाळण्याची गरज आहे, अन्यथा या ठिकाणी हा प्रकरण या ठिकाणी चिघळण्याची शक्यता नाकारता येते।